ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो, नमस्कार. प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण नीतिशतकामधला अजून एक श्लोक बघणार आहोत. केयुरानि न भूषयन्ति पुरुषम हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः वाण्येका समलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम. तर हा श्लोक अतिशय सुंदर आहे. म्हणजे बघा, भगवंताने आपल्याला अशा काही गोष्टी दिलेल्या आहे की ज्या गोष्टी आपलं सौंदर्य वाढवते, आपलं भूषण वाढवते, पण कधीकधी आपल्याला त्याची कल्पना नसते. आपल्याला वाटते की बाहेरच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच आपल्या सौंदर्याला कारणीभूत ठरतात. आता आपण बघतो जगामध्ये, तर बाहेरच्या सौंदर्याला लोक जास्त महत्त्व देतात. कितीतरी ब्युटी पार्लर आहे, कितीतरी हेअर ट्रान्सप्लांटची दुकानं आहेत. म्हणजे हे सगळं काय आहे, हे बाहेरून लावलेलं आहे. इथे काय म्हणतो भर्तृहरी, केयुरानि न भूषयन्ति पुरुषम. म्हणजे तुमच्या हातामध्ये सोन्याची कंगणं असेल, त्याच्यामध्ये हिरे मोती सगळे जडलेले असेल, दिसायला खूप सुंदर असेल. काही काही लोक वापरतात. जे लोक अतिशय श्रीमंत आहे त्यांच्या स्त्रिया बघा, सगळ्या अंगावर अलंकार असतात. तर आता कोणाच्या हातामध्ये जर कंगणं असेल आणि ते सोन्याचे असेल, दिसायला खूप सुंदर असेल, पण काय त्यामुळे सुद्धा मनुष्याची शोभा वाढत नाही, असं भर्तृहरी म्हणतो. हारान चंद्रोज्ज्वला म्हणजे चंद्रासारखा प्रकाश देणारे, अगदी स्निग्ध प्रकाश देणाऱ्या माळा, गळ्यामध्ये मोत्याच्या माळा आहे. आता मोत्याच्या माळा पांढऱ्या असतात आणि प्रकाश देतात. आता हा जो चंद्राचा प्रकाश आहे, त्या प्रकाशाप्रमाणे दिसणाऱ्या चमकणाऱ्या मोत्याच्या माळा ज्यांच्या गळ्यामध्ये आहे त्याचा पण काही उपयोग नाही, असं भर्तृहरी म्हणतात. आता हे काय आहे, बाहेरचं आभूषण आहे, तुम्ही बनवून घेतलेलं आहे. हे सगळे काही तुमच्या अंतर्गत नाही, हे भगवंताने दिलेलं नाही, हे तुम्ही तुमच्या शोभेसाठी केलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करता बाहेरच्या गोष्टींचा आश्रय घेऊन किंवा बाहेरच्या गोष्टींची मदत घेऊन. न स्नानं न विलेपनं न कुसुमम. आता एखादा स्नान करत असेल आणि चांगली साबण वापरत असेल किंवा काहीतरी विलेपन वापरत असेल, चंदन वापरत असेल आणि स्नान करत असेल, तर खूप प्रकारचे त्यामध्ये द्रव्य टाकून त्यामुळे त्याचं स्नान सुगंधी पाण्याने होत असेल आणि स्नान झाल्यानंतर त्यानं पूर्ण शरीरावर चंदनाची उटी जरी लावलेली असेल, आजकाल तर आपण बघतो की लोक स्प्रे मारतात. आता चंदनाची उटी वगैरे नाही राहिली, पण तरी लोक कॉस्टली आणि सुगंधित स्प्रे, सेंट आपल्या शरीरावर मारून घेतात, कारण शरीराचा छानपैकी सुगंध आला पाहिजे. म्हणजे बघा, त्यामुळे आपली शोभा वाढेल. आपण ज्या मीटिंगमध्ये जाऊ, ज्या ठिकाणी जाऊ, त्या ठिकाणी खूप सुगंध पसरेल, म्हणजे लोकांना प्रभावित करता येईल. न स्नानं न विलेपनं न कुसुमं. म्हणजे कितीही त्याच्याजवळ फुलं असली, त्यानं इथे गळ्यामध्ये फुलं लावली, हातामध्ये 2 फुलं घेतली, कमळाची फुलं घेतली, हे सगळी घेतली, तरी यामुळे सुद्धा मनुष्याची शोभा वाढत नाही, असं भर्तृहरी म्हणतो. नालंकृता मूर्धजाः. म्हणजे मूर्धजा म्हणजे केश. आता डोक्यावर जे आपल्या केस आहे त्याला कितीही प्रकारे तुम्ही चांगलं करा,
आता आपण तर बघतो ना, किती प्रकारचे रंग देतात. मैदीचा रंग, काळा रंग, पांढरा रंग, काय काय रंग देतात. आणि किती हेअरस्टाईल झालेले आहे. अरे बापरे, आपण कल्पना करू शकत नाही. आणि कितीतरी कॉस्टली आहे. आणि ते हेअर कट करून घेतात. आता हे सगळं जे आहे, तुम्ही तुमच्या केसाची शोभा वाढवता, गळ्याची शोभा वाढवता, हाताची शोभा वाढवता, हे सगळं तुम्ही करता. पण खरोखर या सगळ्या बाह्य गोष्टीमुळे तुमची शोभा वाढते का? इथे भर्तृहरी म्हणतो की नाही, या गोष्टीमुळे तुमची शोभा वाढत नाही. मग मनुष्याची शोभा कशामुळे वाढते ते सांगितलेलं आहे पुढे. इथे भर्तृहरी म्हणतात, वानेका समलंकरोति पुरुषम या संस्कृता धार्यते. ज्या व्यक्तीची वाणी सुसंस्कृत आहे, संस्कृता धार्यते. आता ज्या व्यक्तीची वाणी सुसंस्कृत आहे, क्षीयन्ते खलु भूषण आणि सततम वाग्भूषणम भूषणम. तर ही वाणी तुमचं खरं भूषण आहे. वाग्भूषणम याला म्हटलं आहे. बाकीचे तुम्ही आभूषणं लावली ती सगळी क्षय होईल, सगळी खराब होतील. पण तुमची वाणी जी आहे ते तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहील. आणि म्हणून इथे वाणीचं महत्त्व सांगितलेलं आहे. वाग्भूषणम भूषणम. सगळ्या आभूषणामध्ये जर श्रेष्ठ असेल तर वाणी आहे. हे वाणीचं भूषण आहे, वाग्भूषणम. तर हे आपल्याला कळत नाही. हे आपल्याला भगवंतांनी फ्रीमध्ये दिलेलं आहे. आपल्याला एकही पैसा खर्च करावा लागत नाही, असं हे भूषण आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. आता ह्या वाग्भूषण याचा आपल्याला उपयोग करता येत नाही. कारण उपयोग करणं ही सुद्धा एक प्रकारे तपस्या आहे. त्या भगवंताने तर एवढं मोठं भूषण दिलेलं आहे. भगवान श्री रामकृष्णांचे शिष्य, संन्यासी शिष्य आणि गृहस्थ शिष्य, ते म्हणायचे की भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या वाणीमुळे आम्हाला एवढं काही आकर्षित करून घेतलेलं आहे की आमच्या आईवडिलांनीसुद्धा आमच्यावर तेवढं प्रेम केलेलं नाही. म्हणजे आपल्या शब्दामागे, आपल्या वाणीमागे प्रेम पाहिजे. त्याशिवाय आपली वाणी चांगली होऊच शकत नाही. म्हणजे आपल्या वाणीमागे जर खरं खरं प्रेम असेल तर लोकांना ते कळतं. कधीकधी आपण कठोर भाषा वापरली असेल, पण ती जर लोकांच्या कल्याणासाठी असेल तरी ते लोकांना कळतं. आई मुलाला कधीकधी कठोर शब्दामध्ये बोलते, पण मुलाला माहिती असतं की आई आपल्यावर प्रेम करते आणि आपण चांगलं व्हावं म्हणून आई बोलते. त्यांना त्याचं काहीच वाटत नाही, कारण त्या वाणीच्या मागे त्यांचं प्रेम असते. भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या वाणीच्या मागे हे प्रेम दिलं आणि प्रेमामुळे सगळ्यांची हृदय जिंकून घेतली. असं नाही की भगवान श्री रामकृष्ण रागावले नाही. कधीकधी शिष्य जेव्हा साधना करत नव्हते तेव्हा ते रागावायचे. अरे काय इथे काय मी झोपायला आले का, साधना करा. पण ते माहिती होतं त्यांना की आपण साधना केल्यामुळे आपलंच कल्याण होणार आहे, म्हणून भगवान आपल्याला सांगत आहे. हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी कठोर जरी शब्द वापरले तरी कोणीही त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. म्हणजे बघा, हे आहे वाणीचं भूषण. स्वामीजींनी अमेरिकेमध्ये व्याख्यान दिलं. अमेरिकन लोकांची हृदय जिंकून घेतली. त्यांच्याकडे काय होतं? ते एक फकीर होते, एक संन्यासी होते. त्यांच्याकडे काहीही नव्हतं, काही आभूषण नव्हतं, विभूषण नव्हतं. पण बघा त्यांनी कशी लोकांची मनं आपल्याकडे आकर्षित करून घेतली. त्या व्याख्यानामुळे किती त्यांनी लोकांवर प्रभाव पाडला. हे सगळं वाणीचं आहे. ही वाणी म्हणजे सरस्वती आहे आणि हे सरस्वती आपल्याला दिलेली आहे. या वाणीच्या माध्यमातून आपण लोकांना कितीतरी प्रकारे मदत करू शकतो. कारण ही एक तपस्या आहे, काया वाचा मनसा. तर वाचेद्वारे आपण कितीतरी तपस्या करू शकतो, कितीतरी चांगलं कर्म करू शकतो. एवढं महत्त्वाचं आपल्याला इंद्रिय भगवंताने दिलेलं आहे, ही वाणी, हे भूषण. पण बऱ्याच लोकांना याचं महत्त्वच कळत नाही.
याचं महत्त्व खरं खरं कुणाला कळतं की ज्यांनी भगवंताला सगळ्यामध्ये बघितलेलं आहे. त्याच्या वाणीवाटे कठोर शब्द येऊ शकत नाही, कारण त्याला दिसतं की सगळीकडे भगवंतच नटलेला आहे. आता तो भगवंताशी कठोर व्यवहार करणार कसा? म्हणजे जेवढे काही साधू संत साक्षात्कारी पुरुष आहे ते बघा, ते कधीही कुणालाही कठोर शब्दानं बोलत नाही. कारण कठोर शब्दाने बोलणं म्हणजे काय आहे? भगवंताचाच अपमान करणं आहे. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारची वाणी वापरतात. आपल्या स्वार्थासाठी ते खोटं बोलतात, लोकांची मनं दुखवतात, लोकांना लुबाडतात. आता हे सगळं कशासाठी? हे सगळं स्वतःला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. पण ते वाणी काही खरी वाणी नव्हे. हे वाणी जरी भूषण असलं तरी त्या भूषणाचा वापर तर करता आला पाहिजे ना. तुमच्याकडे अलंकार आहे, भगवंताने तुम्हाला दिलेली आहे, वाणी फ्रीमध्ये दिलेली आहे, पण तिचा कसा वापर करावा हे जर आपल्याला माहिती नसेल तर ते भूषण ठरणार नाही. म्हणून आपल्या वाणीला जर आपल्याला भूषण करायचं असेल, आभूषण करायचं असेल, तर पहिले आपल्याला लोकांशी कसा व्यवहार केला पाहिजे हे शिकावं लागेल. एकदा दक्षिणेश्वरला काही भक्त आलेले होते आणि तिथे लाटू महाराज पण होते. त्या लाटू महाराजांनी काही भक्त नियम पाळत नव्हते, तेव्हा लाटू महाराज थोड्या कठोर भाषेमध्ये त्यांना बोलले. आता अशा प्रकारची भाषा वापरल्यामुळे त्या लोकांची मनं खराब झाली. ते लोक निघून गेले आणि हे सगळं भगवान श्री रामकृष्ण बघत होते. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी लाटू महाराजांना बोलावलं, विचारलं की अरे म्हणे, हे गृहस्थ लोक इथे येतात, त्यांना संसारामध्ये कितीतरी दुःख अशांती भोगावी लागते, थोडी शांती मिळावी म्हणून ते इथे येतात, आणि तू म्हणे आज त्यांच्याशी अशा प्रकारचा व्यवहार केला, अशा प्रकारे कठोर शब्द बोलला. त्यांना किती वाईट वाटलं असेल. तर म्हणे तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची माफी मागून ये आणि माझा पण त्यांना नमस्कार सांग. आता लाटू महाराजांना जावं लागलं. त्या भक्ताच्या घरी गेले, त्याची माफी मागितली, म्हटलं की माझं चुकलेलं आहे, मी असं बोलायला नको होतं, आणि परत आले. तेव्हा रामकृष्णाने विचारलं, माझा नमस्कार त्यांना सांगितला का? नाही म्हणे, ते तर मी विसरूनच गेलो, पुन्हा परत जा म्हणे. आता हे सगळे भक्त बघा, या भक्तांचं हित व्हावं, कल्याण व्हावं म्हणून भगवान श्री रामकृष्ण आपल्या संन्यासी शिष्याला त्यांच्याकडे पाठवत आहे. तर लाटू महाराज दुसऱ्यांदा गेले आणि म्हणे, मला भगवान श्री रामकृष्णाने पाठवलं तुम्हाला नमस्कार सांगण्यासाठी, माफी मागण्यासाठी पण मला त्यांनीच पाठवलं. तर भगवान श्री रामकृष्णांचं त्यांच्यावरचं प्रेम बघून त्यांच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्यांना वाटलं की भगवंताचं आपल्यावर किती प्रेम आहे. आणि मग लाटू महाराज परत आले आणि हे सांगितलं सगळं. मग तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले की त्यांच्या डोळ्यावाटे अश्रू निघाले. त्यांना तुला आता पश्चाताप झाला, आता तू केलेलं पाप सगळं निघून गेलं, आता त्या पापकर्माचं फळ तुला भोगावं लागणार नाही. म्हणजे आपण कोणतंही कर्म केलं इंद्रियाद्वारे तरी ते पाप किंवा पुण्य होत असते. आता लोकांना जर आपण दुखवलं, लोकांशी कठोर बोललो, लोकांचा अपमान केला, त्यांना शिव्या दिल्या, त्यांच्यावर रागावलो, हे वाणीचं भूषण नाही, हा वाणीचा दुरुपयोग आहे. तेव्हा इथे आपल्याला धडा घेण्यासारखे आहे की तुम्ही बाहेरची कितीही आभूषणं लावा, तुम्ही बाहेरून कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमची वाणी कठोर असेल, तुम्ही जर तुमच्या वाणीद्वारे लोकांची मनं जिंकू शकत नसाल, जर लोक तुमच्यापासून दूर जात असेल, तुम्ही त्यांच्याशी दुर्व्यवहार करत असाल, तर मात्र ती वाणी भूषण होणार नाही. तुम्हाला एवढं महत्त्वाचं साधन दिलेलं आहे, या वाणीद्वारे ज्या वाणीला भूषण करा, ही वाणी म्हणजे खरी साधना आहे. आता एवढे आपण व्याख्यानं ऐकतो, किती ज्ञान आपल्याला प्राप्त होते,
या वाणीद्वारे किती ज्ञान आपल्याला प्राप्त होते. म्हणजे तुम्हाला जर बोलायचंच असेल तर लोकांना चांगल्या गोष्टी सांगा, शास्त्राच्या गोष्टी सांगा. तुम्ही अध्ययन करा, अभ्यास करा आणि लोकांना भगवंताच्या नावाचा महिमा सांगा, भगवंताच्या लीलाचं चिंतन सांगा. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्या तर लोकांचं कल्याण होईल आणि भगवंताचा महिमा सगळीकडे लोकांना माहिती होईल. आता हे एकच आपल्याकडे असं एक साधन आहे की ज्याद्वारे आपण भगवंताच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करू शकतो, लोकांची मनं जिंकू शकतो. असे लोक आहे की जे खूप चांगलं बोलतात, खूप चांगलं बोलतात, गोड गोड बोलतात, पण हे सगळं करून लोकांची गळे कापतात. म्हणजे बघा, असं होऊ नये. म्हणजे नुसतं खूप चांगलं बोलायचं, पण ते चांगलं बोलायचं वरवर, फक्त इथूनच, हृदयापासून नाही. आणि त्या चांगलं बोलण्यामध्ये काहीतरी मतलब असेल की याच्याकडून मला काहीतरी काढायचं आहे. मग तुम्हाला साहेब काय म्हणतील, राजेसाहेब काय म्हणतील, काय तुमची स्तुती करतील, प्रशंसा करतील, खूप करतील. तुम्हाला मोठमोठे आश्वासनं देतील की हे करणार, आम्ही ते करणार. पण हे सगळं कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. आता बघा, राजकारणी इलेक्शनमध्ये कितीतरी प्रकारचे आश्वासनं देतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, आणि आपण त्यांच्या आश्वासनाला बळी पडतो. ते काय आहे? प्रलोभन आहे. आणि त्यांना काय पाहिजे असते? त्यांना पाहिजे असते खुर्ची, त्यांना पाहिजे असते सत्ता. आता सगळ्या देशाची सत्ता त्यांना पाहिजे असते. आता तुम्हाला थोडंसं दिलं आणि खुश केलं तर तुम्ही त्यामध्येच खुश होता, पण तुम्हाला माहिती नाही की तुमच्या मताचा अधिकार तुम्हाला आहे, त्याचं किती मूल्य आहे. आता ती व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी 500 रुपये कमावण्यासाठी तुम्हाला 50 रुपये देत असेल तर हेही आपल्याला कळलं पाहिजे की हा मनुष्य एवढा मधुर बोलतो, एवढा नम्र आहे, पण यामागे याचं इंटेन्शन काय आहे ते पण बघायला हवं. कारण चांगले बोलणारे लोक पण आहे, मधुर मधुर गोड गोड बोलणारे लोक पण आहे. आता ते गोड गोड बोलतात आणि आपल्याला वाटतं की खरोखरच त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपण बळी पडतो. एजंट वगैरे असतात, फायनान्सवाले असतात, ते तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगणार, तुम्हाला आम्ही एवढं व्याज देऊ, तेवढं व्याज देऊ, अमुक करू, तमुक करू, काळजी करू नका. ते खूप गोड गोड बोलतात, पण शेवटी आपले पैसे काढून घेऊन जातात. त्यांना काय आहे? त्यांना डिपॉझिट पाहिजे. आता डिपॉझिट मिळवण्यासाठी त्यांना गोड गोड बोलावंच लागते. आता त्यांच्या गोड गोड बोलण्यामध्ये आपण फसू नये. आपल्याला त्यांचं इंटेन्शन कळलं पाहिजे की हा मनुष्य एवढा गोड गोड कशासाठी बोलतो? कारण याला डिपॉझिट पाहिजे म्हणून तो व्यापार करण्यासाठी गोड बोलतो, मधुर बोलतो. त्या बोलण्यामागे काही तुमच्यावर खरं प्रेम नाही, प्रेम आहे पैशावर, तुमच्या पैशावर प्रेम आहे. हे सगळं मनुष्याने व्यवहार करताना बघितलं पाहिजे. साधू संत महापुरुष हे जे बोलतात त्यामागे त्यांचा काही स्वार्थ नसतो. लोकांचं कल्याण व्हावं, लोक भगवंताकडे जावे, त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा, संसारामध्ये त्यांचे दुःख कमी व्हावे, ह्याच भावनेनं ते लोकांशी बोलत असतात. त्या बोलण्यामागे, मधुर बोलण्यामागे त्यांचा काहीही उद्देश नसतो. हे आपण जर लक्षात ठेवलं आणि जर अशा प्रकारे आपणही बोलण्याचा प्रयत्न केला आणि आपणसुद्धा जर लोकांची मनं जिंकली, लोकांना चांगल्या गोष्टी सांगितल्या, लोकांना चांगले उपदेश दिले, लोकांशी आपण मधुर भाषेमध्ये बोललो, आपण जर कुणाचं मन दुखवलं नाही, तर ही आपली साधना ठरेल आणि हेच आपलं आभूषण होणार आहे. सगळे लोक म्हणतील की अरे तो मनुष्य ना अतिशय सॉफ्ट स्पोकन आहे, तो खूप मधुर भाषेमध्ये बोलतो. म्हणजे लोक ते तुम्ही बोललेलं लक्षात ठेवतात. तुम्ही एक जरी कठोर शब्द बोलला तरी तो मनुष्य तुमच्या दूर जातो, पण तुम्ही प्रेमानं जर बोलला, भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे, ते भक्तांना सांगायचे की पुन्हा परत या, आणि भक्त पुन्हा परत जायचे. म्हणजे एवढं आकर्षण होतं. भगवान श्रीरामकृष्णांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद व्हायचा आणि रामकृष्ण म्हणायचे पुन्हा परत या.
मास्टर महाशयांना ते म्हणाले होते की पुन्हा परत या, तर ते लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा परत गेले. म्हणजे कारण त्यांना भगवंतांनी आकर्षित केलेलं होतं, आपल्या वाणीद्वारे त्यांना आकर्षित केलेलं होतं. त्यांना त्यांच्या वाणी ऐकण्याचा मोह पडलेला होता, म्हणून ते पुन्हा पुन्हा परत परत जायचे. नाहीतर काही लोकांकडे एकदाही कोणी जात नाही आणि गेलं तरी दुसऱ्यांदा तर कधीच जात नाही. तर इथे हेच आपल्याला भर्तृहरी या श्लोकाद्वारे सांगत आहे. आपण चांगल्या प्रकारे आत्मसात केलं पाहिजे आणि त्यानुसार या आभूषणाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि आपलं खरं सौंदर्य वाढवलं पाहिजे. कारण हेच खरं सौंदर्य आहे. बाकीचे जे काही आर्टिफिशियल आहे ते सगळे नष्ट होणारे आहे, ते काही राहणारे नाही आणि त्यामुळे काही खरी आपली शोभा वाढत नाही. कितीही लोकांना बाहेरच्या गोष्टी दाखवून, आपली श्रीमंती दाखवून, त्यामुळे काही खरोखर आपण लोकांना आवडत नाही. तर आपला लोकांशी व्यवहार कसा आहे, आपल्या हृदयात त्यांच्याविषयी प्रेम किती आहे, आपण त्यांच्याशी कशा प्रकारे बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी लोक बघत असतात. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवून आपलं जीवन जगायचं आहे. तेव्हा आज आपण आपल्या वाणीला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.